तर मित्रांनो नमस्ते. तुमची एक चूक आणि अख्ख्या इन्क्युबेटरमधले अंडे तुमची फेल. कारण की काही लोक काय करतात, नवीन इन्क्युबेटर बनवणारे त्यांचा इन्क्युबेटर एक 18 दिवसाच्या नंतर सतत खोलत राहतात. आज पिल्लू बाहेर आले का, उद्या आले का, काही क्षणांनी आले का. त्यामुळं काय होते, ह्युमिडिटी जी असते ती कमी होती आणि त्यावेळेस आपण गरम पाणी काही टाकत नाही. ह्युमिडिटी कमी झाल्यामुळं जे वरचं त्याचे कवच आहे ते कडकच राहतं आणि उलट अजून कडक होतं, कारण त्याच्यात पाण्याची कमतरता भासते. यामुळे तुम्ही ही चूक वारंवार करू नका. आज पाहू शकता तुम्ही, आपल्या इथे एका जणांनी अशी चूक केली आणि आज मला बोलवलंय. ही चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. आता ह्याची जवळजवळ वरती एक 40 अंडी 50 अंडी असतात आणि खाली एक 20-25 अंडे असतात आणि बाकी आपण वगैरे फेकून दिलेली आहेत. आता हे पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पिल्लू येत नाही बाहेर. हे पाहू शकता, हे पूर्ण पिल्लू तयार झालं अंड्यात. पण ह्याचा विषय काय झाला, हे पिल्लू कवच कडक असल्यामुळे तोडू शकलं नाही व अंड्यातच मरण पावलं. आता अजून एक तुम्हाला दाखवतो उदाहरण. हे पाहू शकता, बाहेर यायचा प्रयत्न केला पण नाही, कारण की तुम्हाला दाखवतो मी, ही वरची जी साल आहे ना ही कडक झालेली असते. हे पाहू शकता तुम्ही, कडक झालेली साले ही पूर्ण त्याच्या त्वचेला चिटकलेली आहे आणि आपण जर बळजबरी काढायचा प्रयत्न केला अंड्यातून, हे पाहू शकता अशा प्रकारे लंगडे होतात पक्षी. आता शेवटचे 5 पिल्लं निघलेले आहेत, बाकी जे पिल्लं निघलेत ते आपण आपल्या बोर्डिंग रूममध्ये ठेवलेत. पण तुम्ही हे पाहू शकता, अशी चूक जर तुम्ही केली, ते पण वारंवार सांगून, तर तुमचा इन्क्युबेटर फेल जाण्याचा 100% चान्स आहे. कारण काय विषय राहतो, हे 100 वेळा आपण खोलतो, म्हणतो नाही आत्ता पिल्लं बाहेर येतात नंतर येतात, चोच मारतंय गातून कानाला लावून पाहतो, अंड उलटं पालटं करतो. आता हे पाहू शकता, ही अंडी 1 नंबर अंडी असून बघा, ह्या अंड्याला पण तोच प्रॉब्लेम, पिल्लू बाहेर येऊ नाही शकलं. ह्या अंड्याला पण तोच प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो बघा. आता हे अंड अनफर्टिलाइज होतं, त्यामुळे हे जाऊ द्या. पण हे बघा, ह्याचं पण कवच जाड आहे, तेच प्रॉब्लेम. पिल्लू आत आहे, तयार आहे पिल्लू आत, अख्खी फुल कंडिशनमध्ये तयार आहे, पण नाही जगू नाही शकलं. आता बघा, हे बघा तुम्ही, हे पण आपण एका अंड्यातूनच काढले. पूर्ण हे पिल्लू आत चिटकलेलं होतं आणि ते मरण पावले. मित्रांनो, काहीच फायदा होत नाही, त्यामुळे तुम्ही ही चूक वारंवार करू नका. आता आपण 300 अंड्यांचा इन्क्युबेटर तयार केला. वर टेम्परेचर कंट्रोलर ठेवलं होतं, साईडला रिले, साईडला 24 वॅटचा अडॅप्टर. हे पाहू शकता, 24 वॅटचा फॅन, 100 वॅटचे वर 2 बल्ब, खाली 24 वॅटचा फॅन, 100 वॅटचे 2 बल्ब. इतका हा इन्क्युबेटर त्या व्यक्तीने माझ्याकडूनच नेलता, बाड म्हणून नाही का, म्हणजे आपलं मी तुला एक 10% पिल्लं देतो तुम्हाला इन्क्युबेटर वापरण्यासाठी, बरोबर का. पण विषय काय झाला, त्या व्यक्तीला माहीत नव्हतं. त्या व्यक्तीला मी सांगितलं होतं, तरी त्याच्या इथली जी मुलं बाळ होती ती दाबाऱ्या अशी इन्क्युबेटर खोलायची. त्यामुळं तुम्ही पाहू शकता, रूममध्ये आपण ठेवलेली आहे, पण इन्क्युबेटर खोलल्यामुळे ना काहीच उपयोग झाला नाही. आता ही 150 जवळजवळ 100 अंडी वाया गेली. आपण 300 अंडी टाकली होती, 200 पिल्लं निघली, पण ह्या बाकीच्यांना कवच तोडून बाहेरच आलं नाही. त्यामुळे ही चूक वारंवार करू नका. आता एक वेळेस तुम्ही ना हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही नक्की काय असतं, इन्क्युबेटर कसा असतो. तर धन्यवाद. अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी, गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी, इन्क्युबेटर बनवण्यासाठी, जर तुम्हाला इन्क्युबेटर कसा बनवतात ते शिकायचं असेल तर आपण एका व्हिडिओत आपण ते सांगणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ आपण इन्क्युबेटर कसा बनवायचा ते सांगणार आहोत. पण ही चुका अशी लोक करतात आणि आपल्याला भुगतावं लागतं. ती म्हणतात ना इन्क्युबेटरमध्ये प्रॉब्लेम आहे. आता ह्या इन्क्युबेटरमधून एक 7-8 वेळा पिल्लं काढल्यात, रिझल्ट 90%, जवळजवळ 260, 270, 280 अशी अंडी निघतात. पण त्यावेळेस 200च, जवळजवळ 190 ते 200 पिल्लं निघली, 100 पिल्लं वाया गेली. सबस्क्राईब करा. थँक्यू.